कोल्हापुरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर शहरातील गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। या मैदानासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कोणतेच काम न करता केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर झळकवत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। तसेच गांधी मैदानातील दूषित पाण्यात राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर आंदोलकांनी टाकण्याचा प्रयत्न केला। प्रसंगी पोलीस व ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये झटापट झाली। चला 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 राजमा इकडे इकडे तोंड करा तुमचं आपल्या अरे टक्केवारी घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा अरे टक्केवारी घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा अरे टक्केवारी बच्चाचा करायचं का? आज आंदोलन केलंय, पोलिसांनी देखील अडवणूक केली, काय नेमके आरोप आहेत आणि काय? पोलीस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। आम्हाला अडवणूक केली, पण शिवसैनिकांचं मी आभार मानतो, कारण पोलीस प्रशासनाचं कडं तोडून राजेश क्षीरसागर यांची प्रतिमेला जलसमाधी व त्यांच्या चेहऱ्यावर आत नेऊन चिखलफेक करण्यात शिवसैनिक यशस्वी ठरलेले आहेत। 5 कोटी रुपये निधी कुठे वापरला आणि गांधी मैदानाची दुरावस्था जोपर्यंत क्षीरसागर रिपेरी करून देत नाहीत तोपर्यंत हा जन आंदोलनाचा व शिवसेनेकडून आंदोलनाचा रेटा अखंड सुरूच ठेवणार। 5 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणताय तुम्ही, काय एकंदरीतच हे पुरावे? कारण की ते म्हणतात की हे सर्व पाणी तुम्हीच गादी वगैरे टाकल्यामुळे केलं, म्हणजे इथल्या स्थानिक नागरिकांनी केलं असं त्यांचा आरोप आहे। स्थानिक नागरिक चप्पल घेऊन येतील राजेश क्षीरसागर दारात, इथं कळ काढली तर त्यांनी चप्पल घेऊन येतील। हा रविंगोलेचा प्रभाग आहे, सोपं नाही, इथं माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे। आणि हा जो आरोप आहे की नाही, हा त्यांनी आरोप स्वतःच्या दारात जाऊन करायचा, कोल्हापूर शहराच्या जनतेवर किंवा शिवाई पेठेच्या जनतेवर करायचा नाही। तुम्ही तुमची मुलं किती सद्गुणी आहात कोल्हापूरवासियांनी पाहिलेलं आहे, आणि तुम्ही अपयशी लोकप्रतिनिधी आहात। 5 कोटी रुपये तुम्ही खरोखर खाल्लेले आहेत। गांधी मैदानाचं काम जसंच्या तसं पडलेलं आहे। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला, ज्या पद्धतीनं CPR औषधाच्या ह्याच्यात भ्रष्टाचार झाला, अगदी तशाच पद्धतीनं हा भ्रष्टाचार झालेला आहे। साहेब, माझीच तुम्हाला विनंती आहे, अखंड या गांधी मैदानाच्या भोवतीनं प्रत्येक घरात जाऊन मुलाखत घ्या, माझी मुलाखत घेऊ नका। सगळीजणं सांगतील दुरावस्था म्हणजे काय। फक्त आता इथं स्विमिंग टँक करायला राहिला किंवा इथं रंकाळ्यासारखं बोटिंग केलं तर अतिशय चांगलं पैसे मिळतील। राजेश क्षीरसागरने तो एक प्रयोग करावा।